शेतकरी मित्रांनो, ॲग्रोवनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आपण आजच्या ॲग्रोवन शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण सोयाबीन, कापूस, कांदा, हळद आणि तूर पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनच्या वायद्यांमध्ये पुन्हा नरमाई दिसून आली. सोयाबीनचे वायदे आज दुपारपर्यंत $11.48 प्रतिबुशेल्सवरती होते, तर सोयाबीनचे वायदे $328 प्रतिटनांवरती होते. देशातील बाजारात सोयाबीनची आवक कमी झाली आहे, तरीही आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदी आणि स्वस्त खाद्यतेल आयातीचा दबाव आहे. त्यामुळे सोयाबीन मागील 2 महिन्यांपासून 4100 ते 4500 रुपयांच्या दरम्यान विकले जात आहे. आता ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. कापसाच्या वायद्यांमध्ये आज पुन्हा काहीशी नरमाई दिसून आली. कापसाचे वायदे आंतरराष्ट्रीय बाजारात दुपारपर्यंत 72.78 सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते, तर देशातील वायदे 58,700 रुपये प्रतिखंडीवर होते. बाजार समित्यांमध्ये मात्र कापसाच्या भावात काहीशी सुधारणा झाली होती. बाजार समित्यांमध्ये कापसाचे भाव सरासरी 7,300 ते 7,900 रुपयांच्या दरम्यान होते. कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. कांद्याच्या भावात मागील 2 दिवसांमध्ये काही बाजारांमध्ये काही प्रमाणात चढउतार पाहायला मिळाले. पावसामुळे बाजारातील आवक आणि मागणीवरही काही प्रमाणात परिणाम दिसत आहे. सध्या कांद्याचा सरासरी भाव 2,400 ते 2,800 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसून येत आहे. यंदा देशातील घटलेले उत्पादन, निर्यात बंदी आणि कमी झालेला स्टॉक या घटकांचा कांदा बाजारावर परिणाम दिसत आहे. यामुळे पुढच्या काळात कांद्याची बाजारातील आवक आणखी कमी होण्याची शक्यता आहे, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासक व्यक्त करत आहेत. देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून तुरीच्या भावात काही प्रमाणात चढउतार दिसून आले. सरकारने स्टॉक लिमिट कायम ठेवल्याचा काहीसा परिणाम दिसून आला. आयात तुरीच्या भावातही काही प्रमाणात चढउतार सुरूच आहेत, पण आजही देशातील भावापेक्षा आयात तुरीचे भाव काहीसे अधिक आहेत. त्यामुळे देशातील तुरीच्या भावालाही आधार मिळत आहे. सध्या तुरीला सरासरी 10,500 ते 11,000 रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. तुरीच्या बाजारातील तेजी कायम राहील, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. हळदीच्या भावातही काही प्रमाणात चढउतार दिसून येत आहेत. यंदा उत्पादन घटले तरी वाढलेल्या दरामुळे निर्यात काहीशी कमी आहे, तर लागवडही वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे मागील आठवड्यांपासून काहीशी नरमाई दिसून आली. सध्या हळदीला सरासरी 12,000 ते 15,000 रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. यापुढेही हळदीला चांगली मागणी राहील, पण लागवडीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर दरात काहीसे करेक्शन येऊ शकते. त्यानंतर सणांची मागणी वाढल्यानंतर दराला पुन्हा आधार मिळू शकतो, असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा.